हिंदू धर्मामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये दोन प्रकारचे मनुष्यजात आपल्याला सापडते. लक्ष देऊन ऐका. या मृत्यू लोकांमध्ये पहिला वर्ग आहे कृतज्ञतेने जीवन जगणारा आणि दुसरा वर्ग आहे कृतज्ञतेने जीवन जगणारा. शब्द ऐकायला सारखे आहेत, वाचायला सारखे आहेत, पण शब्दांमध्ये फरक मात्र जमीन आसमानचा आहे. कृतज्ञता म्हणजे काय, कृतज्ञ म्हणजे काय? आपल्यावरती कुणाचे तरी उपकार आहेत, त्या उपकाराची परतफेड म्हणून त्याचं कुठंतरी स्मरण व्हावं, त्याच्या निमित्ताने काहीतरी आपल्या हातून चांगलं कार्य घडावं, या हेतूने गेलेल्या व्यक्तीच्या नावाने काही वर्षश्राद्ध म्हणा, 10वा म्हणा, 13वा म्हणा, पुण्यतिथी म्हणा, हे जे करण्याचा प्रघात आहे याला कृतज्ञतेने जीवन जगणारी पद्धत म्हणतात. आपल्यावरती आपल्या पितरांचे उपकार आहेत, त्या उपकाराची परतफेड म्हणून हे 10वा 13वा वर्षश्राद्ध करावं लागत असतं. पण या मृत्यू लोकांमध्ये दुसरा एक वर्ग आहे ज्याला कृतज्ञ म्हणतात. कृतज्ञ म्हणजे आपल्यावरती अनेक लोकांचे उपकार असून सुद्धा त्याची परतफेड न करता उलट त्याच्यावरती अपकार करणारा वर्ग, याला म्हणायचं कृतज्ञ वर्ग. आणि कृतज्ञतेचा सगळ्यात मोठा नमुना म्हणजे भस्मासूर. भस्मासुरासारखा कृतज्ञतेने जीवन जगणारा मृत्यू लोकांमध्ये माणूस झाला नाही. का बरं? ऐका. भगवान शंकरने वरदान दिलं भस्मासुराला. कोणतं? तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जळून भस्म होईल. या भस्मासुराने अगोदर 4-5 प्रयोग करून पाहिले, वरदान खरं आहे का खोटं आहे. 4-5 प्रयोग करून पाहिले, ह्याच्या लक्षात आलं आपण ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो तो जळून भस्म होतो. आणि मग महाराजांनी मोठा प्रयोग करायला सुरुवात केली. हात वर धरला आणि भगवान शंकराच्या पाठीमागे लागला. कोण? भस्मासूर. याला म्हणायचं कृतज्ञ. ज्याच्याकडून आशीर्वाद घेतला त्यालाच मारायला निघाला. ही एक दुसरी पद्धत आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये रिमझिम पाऊस चालू होता आणि एका झाडाखाली उंदराचे पिलं असे कुडकुडत बसलेले होते, पावसाने भिजत होते. आकाश मार्गाने एक राजहंस चालला. राजहंसाला जरा दया आली आणि राजहंसाने विचार केला, गड्या उंदराचे पिलं कुडकुडत बसलेले आहेत, पंख आपले मोठे आहेत, यांना थोडाफार निवारा द्यावं आणि नंतर पुढच्या मार्गाला लागावं. महाराज, या राजहंसाने उंदराचे पिलं आपल्या पंखाखाली घेतले बरं का. उंदराचे पिलं, लक्ष द्या. आपण आपल्या छायेखाली कुणाला घ्यावं हे तरी आपल्याला कळालं पाहिजे. या राजहंसाने उंदराचे पिलं आपल्या पंखाखाली घेतले. 1-1.5 तास झाला, पाऊस निघून गेला. राजहंसाने उडण्याचा प्रयत्न केला पण त्याला काय उडता येईना झालं. का बरं? त्या 1-1.5 तासामध्ये उंदराच्या पिलांनी त्याचे पंखच कुरतडून घेतले होते. याला म्हणायचं कृतज्ञतेने जीवन जगणारा. दुसरा एक नमुना सांगतो. आपल्या भारत देशामध्ये 1190 साली भारत देशामध्ये सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी होती ज्याला नालंदा विश्वविद्यालय म्हणतात. तुम्ही कधी ऐकलं असाल. भारत देशातलं सगळ्यात मोठं विश्वविद्यालय होतं नालंदा. आणि त्या ठिकाणचे जे आचार्य होते त्यांना वेगवेगळ्या आयुर्वेदाचं ज्ञान होतं. आणि त्याच काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये बख्तियार खिलजी यांनी आक्रमण केलं. वाक्य लक्ष देऊन ऐका. बख्तियार खिलजीने आक्रमण केलं, अनेक हिंदूचा पराभव झाला. पण एका जंगलातून रस्त्याने जात असताना या बख्तराज खिलजीला सर्पदंश झाला. आणि सर्पदंश झाल्याच्या नंतर त्या काळामध्ये कुठल्याही मुघलांकडं सर्पचं विष उतरण्याचं औषध उपलब्ध नव्हतं. ते औषध फक्त एकाच व्यक्तीकडे होतं, ते नालंदा विश्वविद्यालयाचे अध्यक्ष कृष्णाचारी. विनंती केली. आता साधू संतांचं अंतकरण आहे महाराज. समोर आलेला कोणी असो, करुणा त्यांच्या अंतकरणामध्ये असते. त्यांनी त्याच्यावरती उपचार केले, विष उतरून गेलं. बख्तियार खिलजीने विनंती केली की तुम्ही तुमचा हिंदू धर्माचा त्याग करा, आमच्या धर्माचा स्वीकार करा आणि आमच्या धर्मातल्या धर्मगुरूला हे ज्ञान शिकवा. कृष्णाचार्य म्हटले, मी ज्ञान शिकवतो पण तुला या ठिकाणी यावं लागेल. मी माझ्या धर्माचा त्याग करून तिकडे येऊ शकत नाही. या बख्तियार खिलजीने त्या रागापोटी, ऐका पुराव्यासहित बोलतो, अख्खं नालंदा विश्वविद्यालय पेटून दिलं. त्या विश्वविद्यालयामध्ये 6 महिने पुस्तकं जळत होते. याला म्हणायचं कृतज्ञ. विठाला 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 विठाला. म्हणजे 2 प्रकारचा वर्ग या मृत्यू लोकांमध्ये आहे. पहिला वर्ग आहे कृतज्ञतेचा, दुसरा वर्ग आहे कृतज्ञतेचा. आपण कृतज्ञ माणसं नाहीत महाराज. आपण सनातन धर्मातले माणसं कृतज्ञतेने जीवन जगणारे आहेत. आपल्यावरती संतांचे उपकार आहेत म्हणून त्यांचा उदो करतो. आपल्यावरती देवाचे उपकार आहेत म्हणून त्यांचं नामस्मरण करतो. आणि आपल्यावरती आपल्या पितरांचे उपकार असतात म्हणून त्यांच्या नावाने हे 10वा 13वा वर्षश्राद्ध करावं लागत असतं. हे उघत नाही. आता काही पुरोगामी विचाराचे माणसं भेटतात, महाराज हे कशासाठी? नाही केलं तर चालत नाही का? महाराज वर्षश्राद्ध करायचं, कीर्तन करावण्याचे, गायक आणायचे, अन्नदान करायचं, हे नाही केलं तर चालत नाही का? चालत नाही. सोपं सांगतो ऐका. हे 10वा 13वा वर्षश्राद्ध जर केलं नाही, शास्त्र असं सांगतं आपल्याला पितृदोष लागत असतो.
आणि पितृदोष जर लागला, आपण किती प्रयत्न केले तरी आपल्या संसारामध्ये यश येत नाही. लक्ष देऊ नये का? का करावा लागतो 10वा, का करावा लागतो 13वा, आणि का करावा लागतो वर्ष श्राद्ध? घोरपडे महाराज आजचं कीर्तन कसं नैमित्तिक कीर्तन आहे, आणि या नैमित्तिक कीर्तनामध्ये जरी पुढच्या पिढीला 10वा 13वा वर्ष श्राद्ध हे जर कळलं नाही ना, आपल्या नंतरची येणारी पिढी 10व्या दिवशीच वर्ष श्राद्ध करील. नको म्हणून परत परत हा कार्यक्रम ठेवायचा. म्हणून हे माहित पाहिजे. ऐका बरं का, का करावं लागतो 10वा? शास्त्र असं सांगतं, काही कारणाच्या निमित्ताने 10वा मागं पुढं केला तरी चालतो, पण 13वा आणि वर्ष श्राद्ध मागं पुढं करता येत नाही. का बरं? 10वा हा विधी आहे, 13वा आणि वर्ष श्राद्ध शास्त्र आहे. शास्त्र असं सांगतं विधी बदलला तरी चालतो, पण शास्त्र बदलता येत नाही. म्हणजे 10वा 5व्या 7व्या आणि 10व्या दिवशी करता येतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं निधन झालं आणि त्याच भावकीतला 2-3 दिवसांनी व्यक्ती जर वारला तर दोघाचा 10वा एके दिवशी करता येतो. पण ऐका, दोघाचा 13वा एके दिवशी करता येत नाही, दोघाचं वर्ष श्राद्ध एका दिवशी करता येत नाही. का? हे त्या तिथीला करावं लागतं, हे कधी करता येत नाही. का करावं लागतो 13वा? आपल्या हिंदू धर्मामध्ये किती संस्कार सांगितले? एकूण 16 आहे का नाही बरं? 16 संस्कार सांगितले. पण सध्याच्या पिढीला असं कोणी नाही की ज्याच्यावरती 16चे 16 संस्कार झाले. सापडत नाही महाराज. क्वचित एखादा असेल, पण शक्यतो 16चे 16 संस्कार कोणावरती होत नाहीत. पण ऐका, या 16 पैकी 3 संस्कार प्रत्येकावरती होतात. कोणते कोणते? इथं जेवढे उपस्थित आहेत, इथं प्रत्येकाचं काही ना काहीतरी नाव आहे ना, कोणाचं काही ना काहीतरी नाव आहे. हा झाला माणसाच्या जीवनातला पहिला संस्कार, याला नामकरण संस्कार म्हणतात. नंबर 2, जेवढे उपस्थित आहेत प्रत्येकावरती देव ब्राह्मणाच्या साक्षीने आणि आग्नेच्या साक्षीने, पाहुण्या रावळ्याच्या साक्षीने एक संस्कार झालाय. कोणता? विवाह झालाय का नाही? प्रत्येकावरती झालाय. ज्यांच्यावर झाला नाही त्यांच्या सुद्धा होईल, नीट वागले तर. म्हणजे विवाह नावाचा संस्कार होतो. हे झाले 2. आणि ऐका बरं का, या देहातून जीव निघून गेल्याच्या नंतर चैतन्य नावाची शक्ती निघून गेली, या देहावरती एक संस्कार होतो. कोणता? अंत्यविधी, अंत्येष्टी. किती झाली? हे 3. आता मी जरा गणितात कच्चा आहे. 16 मधून 3 गेले दादा, खाली किती राहिले? 13. म्हणून करावा लागतो 13वा. ऐका बरं का, आपल्या इकडं सावडण्याच्या दिवशी अस्थि संचय नावाचा एक पिंडदान असतो, 3ऱ्या किंवा 2ऱ्या दिवशी, बरोबर आहे ना? आपण सगळ्या हस्ती गोळा करतो आणि एखाद्या पवित्र नदीमध्ये विसर्जन करतो, पण त्या हस्तीचा एक तुकडा ठेवतो. याला हस्ती संचय म्हणतात. तुकडा ठेवतो का नाही? खरं सांगा, कुठं ठेवतो आपण तो? येड्या बाबळीला बांधून. असंच आहे ना? का बरं? गेलेला माणूस परत येतोय म्हणून? नाही महाराज, ऐका, तो हस्तीचा तुकडा घरी आणायचा, गेलेल्या व्यक्तीच्या नावाने घरामध्ये एक ज्योत लावलेली असते 13 दिवस, अग्नी प्रज्वलित असतो ना, त्या ज्योतीच्या प्रकाशाला तो जीव खडा ठेवायचा, त्याला जीव खडा म्हणतात. राहिलेले 13 संस्कार त्या अग्नीच्या साक्षीने त्या जीवावरती होत असतात, म्हणून करावा लागतो 13वा. एकदा का 13वा झाला, प्रार्थना नावाचा पिंडदान पाडतात. अशी एकूण 48 पिंडदान आहेत. त्याला 16 आणि 16 अशी विभागणी केलेली आहे. 16 दुनी 32, 16 त्रिक 48. त्याला शास्त्रामध्ये असे नाव आहेत की मलिन सोडशी, मध्यम सोडशी आणि उत्तम सोडशी. त्याच्यातला 13व्या दिवशी प्रार्थना नावाचा पिंडदान झाला की त्या जीवाचा आणि आपला कायमचा संबंध निवृत्त होतो. मग त्या जीवाला पुढची गती प्राप्त होते. ऐका बरं का, आपलं कीर्तन वर्ष श्राद्धाचं आहे, आपल्याला वर्ष श्राद्ध व्हायचंय. एकदा का माणसाचा 13वा झाला की त्याला पुढची गती प्राप्त होते. त्या जीवाचा न्याय निवाडा करण्यासाठी त्याला यम दरबारामध्ये जावं लागतं. कुणी असू द्या, माळकरी असू द्या, खाणारा असू द्या, कुणी असू द्या, साधू संत, त्याला निवाडा तिथंच आहे. यम दरबारामध्ये जावं लागतं. पण यम दरबारामध्ये जाण्याच्या अगोदर त्या यम दरबाराच्या बाहेर एक वैतरणी नावाची नदी पाहिली तुम्ही? हो म्हणाव तर इथं कसे? तसं खरं सांगू का महाराज, बरेच माणसं ती नदी पाहून आली. कधी? 2-3 वर्षापूर्वी, करोना काळामध्ये बरेच माणसं नदी पाहून आले. काही काय तिच्यात पोहून आली. आम्ही सुद्धा ती नदी पाहून आलो त्या काळामध्ये. मग ती वैतरी नावाची एक नदी आहे. आता लक्ष देऊ नाही का, ह्या जीवाला त्या नदीच्या काठावरती जायला एकूण 28 दिवस लागतात. पहिले 13 आणि हे 28. किती झाले? ही तुमची चुकी नाही, मोबाईलची चुकी.
आपल्याला 2 आणि 2 म्हणलं की मोबाईल काढायची सवय नाही का नाही. 41. आता ऐका, 41व्या दिवशी हा जीव त्या वैतर नदीच्या काठावरती जातो. त्या जीवाला ती नदी पार करायची, पण ह्याला स्थूल शरीर नाही, सूक्ष्म शरीर आहे. त्या नदीच्या काठावरती एक वैतरणी नदीच्या काठावरती कामधेनू नावाची गाय आहे. ती गाय त्या जीवाला सहकार्य करते. त्याने आयुष्यामध्ये गायदान केलेली, म्हणून एकदा तरी गायदान करा, नदी पोहायला सोपी जाईल. फक्त खाटकाला सोडून करा, नाहीतर तुम्ही म्हणता झाली आता म्हातारी द्या खाटकाला, असं करू नका. ती वैतर नदी पार करायला जीवाला 59 दिवस लागतात. पहिले 41, हे 59, किती झाले? 100. 100व्या दिवशी हा जीव यम दरबारामध्ये पोहोचतो. तिथं गेल्याच्या नंतर आपला न्याय निवाडा करायचा ना, आपण केलेल्या कर्माचा, मग आपली फाईल बरोबर लागेल ना. मग तिथं आपला न्याय निवाडा करण्यासाठी बाबा एक वकील लावावा लागतो. कोर्टात कोण लागतोय? इथं सुद्धा वकीलच लागतो, तिथं सुद्धा वकीलच लागतोय. तिथल्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. आणि चित्रगुप्त हा सरकारी वकील आहे, खाजगी वकील नाही. 2-4 लाख दिलं ना आपल्या बाजूने न्याय दिला, तिथं असं चालत नाही. चित्रगुप्त म्हणतो ते पैशाचं बंडल बाजूला ठेव, अगोदर तुझी फाईल दाखव, तू नेमकं काय काय केलंस. चित्रगुप्त आपल्या जीवावरती अभ्यास करतो, ह्यांनी नेमकं मृत्यू लोकांमध्ये काय काय कुठं ना केलाय. कोणाचे लग्न मोडले, कुठला सप्ताह मोडला, कुठल्या दिंडीत चालला, हे सगळं चित्रगुप्त पाहतो ना महाराज. आणि चित्रगुप्ताने आपल्या जीवाचा अभ्यास करायला ह्याला एकूण 265 दिवस लागतात. पहिले किती झाले ते? 100. आणि हे 265 किती झाले? 365. एके वर्षाचे दिवस किती? 365. 365 दिवस झाले, या जीवाचा निकाल लागतो नेमकं ह्याला टाकायचं कुठं. म्हणून 365व्या दिवसाला जे करावं लागतं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. विठाला हे प्रत्येकाचं होणार आहे महाराज, बरोबर आहे का नाही. इथं ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होणार, ज्याचा मृत्यू झाला त्याचा 10वा 13वा वर्ष श्राद्ध होणार आहे, बरोबर. आपण ज्या लोकांमध्ये राहत आहोत याचं नाव आहे मृत्यू लोक. आपल्या इकडं पितरांचे उपकार असतात. सध्या मला वाटतं हा पितृपक्ष चालू आहे का ना, पितृपक्ष चालू आहे ना, पितर घालावे लागत असतात. वर्षातून 3 वेळेला पितर जेव घालावे लागतात, लक्ष देऊ नाही का. हा जो पितृपक्ष आहे ना, हे एक आपल्या वडिलाची पितृतिथी आली ती 2 आणि 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त सांगितलं, अक्षय तृतीया ज्याला आपण आकिदी म्हणतो. हे 3 वेळेस वर्षातून पितृजेव घालावे लागतात पितृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी. किंबहुना 1 वर्षापर्यंत आपल्या सनातन धर्मामध्ये असं सांगितलं की प्रत्येक महिन्याला सुद्धा पितृजेव घालतात. प्रत्येक महिन्याला घालतात का नाही. आपला पाहुणा असेल, रावळा असेल, नेमण्याला पाहुणा असतो, प्रत्येक महिन्याला गेलेल्या व्यक्तीच्या नावाने काही पिंडदान करावं लागत असतं. ह्याला 12 प्रकारचे पिंडदान म्हणतात. महिन्याला पितृजेव का बरं? गेलेल्या व्यक्तीला त्या तिथीला तिथं भूक लागत असते, जिथं त्याचा न्याय निवड आहे तिथं त्याच्या नावाने खाली अन्नदान केलं की ते त्याचं पोट भरतं. तुम्ही म्हणता पुरावा सांगा. महाभारतातला पुरावा सांगतो, ऐका. महाभारतातला कर्ण मेला, कर्ण तर नाव ऐकून असताल तुम्ही. महाभारतातला कर्ण मेला आणि कर्ण मेल्याच्या नंतर कर्णाला त्याच्या तिथीला भूक लागली, म्हणजे ज्या तिथीला गेला होता त्या तिथीला भूक लागली. कर्ण चित्रगुप्ताला म्हणला, चित्रगुप्ता मला खायला दे, काहीतरी खायला दे. चित्रगुप्त म्हणला, कर्णा हे बघ, एक तर तुझ्या रक्ताच्या नात्याने खाली पितृजीव घातला नाही आणि तू आयुष्यामध्ये दान केलं नाही. कोणाला म्हणतोय? कर्णाला. कर्ण म्हणला, तू ध्यान व्हायस ना, तू अभ्यास तर नीट केलास ना. म्हणजे अरे खाली जाऊन बघ. कर्ण म्हणल्याबरोबर दुसरा शब्द समोर राहतं, दान. कर्णासारखं दान या मृत्यू लोकांमध्ये कोणी केलं नाही आणि तू मला म्हणतो दान केलं नाही. चित्रगुप्त म्हणला, कर्णा मी ओरिजिनल अभ्यास करून पास झालेला वकील आहे म्हटला. मी तुझ्या जीवनात भरपूर अभ्यास केलाय, तू दान भरपूर केलं पण तुझ्याकडून अन्नदान झालं नाही. कर्ण दान करायचा महाराज, स्वर्ण दान केलं, भूमी दान केलं, कवच कुंडल दान केले, पण कर्णाकडून अन्नदान झालं नव्हतं. पण तू एक चांगलं काम केलंस. काय? कर्ण काय करायचं माहिती का? कर्णाला जर कोणी अन्नदान मागायला आला तर तो अन्नदान करीत नव्हता, पण अन्नदान करणाऱ्या माणसाचं घर दाखवत होता या बोटाने. चित्रगुप्त म्हणला, तुझ्या बोटाने अन्नदान करणाऱ्या माणसाचं घर दाखवलंय, मग एक काम कर,
भूक लागली की बोट तोंडात धर. हे कोणाचं सांगायलो मी? कर्णाचं. एवढं दान करणाऱ्या माणसाला जर भूक लागल्यावर बोट तोंडात धरावं लागतंय, जरा आपलं पण एकदा विचार करा. म्हणून महाराज अन्नदान करावं लागत असतं बघा. आता काही काही पुरोगामी असे माणसं आहेत, महाराज इथं केलेलं तिथं कसं काय प्राप्त होतं बरं. साधं सोपं उदाहरण सांगतो महाराज. तुमच्या फोन मध्ये एक ऍप्लिकेशन आहे, फोन पे आहे का? फोन पे उघडा, तेवढं उघडा आणि तिथं एक नंबर टाका, 9011363664 आणि तिकडून 10,000 पाठवा. बघा इकडे येतात का नाही, येतात का नाही बरं? दिसले का ते तुम्हाला? निघलेत, इथं पोहोचलेत, पण येतात का नाही? येतच असतं. आपण खाली आपल्या श्राद्धाने, श्रद्धायुक्त अंतकरणाने केलेली व्याख्या म्हणजे श्राद्ध आहे. जिथं आपली श्रद्धा असते तिथं आपण हे सगळं पोहोचवत असतो. आणि ज्या कुळामध्ये, ऐका बरं का, हे 10वा 13वा वर्ष श्राद्ध करणारी संतती जन्मत नाहीत, एकतर त्यांना पितृदोष लागतो आणि त्यांच्या अनेक पिढ्या नरकाला जातात. मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, स्वर्गामध्ये गेलेले पितर खाली असलेल्या मुलाच्या नातवाच्या नावाने बोंब मारतात. स्वर्गवासी झालेले पितर, संतती जर वाईट निघली तर त्याच्या नावाने बोंबलतात. आहा कटा त्याचे करी ती पितर. काय म्हणतात गड्या, आम्ही एवढं अन्नदान केलं, एवढा परमार्थ केला, पण आमची मुलं वाईट निघली. म्हणून हिंदू धर्माची सगळ्यात मोठी तुम्हाला अडचण सांगतो, आपला पतन आणि उद्धार आपल्या हातामध्ये नाही. तुम्ही किती चांगले वागा, तुमचे मुलं वाईट निघले तर तुम्हाला नरकाची भेट 100% आहे. तू काय म्हणे, जाय नरका अभक्ताची माय. तुम्हाला पुराव्यासहित बोलतो. भगवद्गीतेचा पहिला अध्याय उघडा, सगळे जाणकार मंडळी आहेत. भगवद्गीतेचा पहिला अध्याय उघडा आणि भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा संवाद ऐका. अर्जुन म्हणतो, देवा एक काम कर, मला युद्ध करायचं आहे ना, आहे, मग एक काम कर, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन चल. शेनयोरुभयोर्मती रथम स्थापये मे च्युता. हे अच्युता, माझा रथ घेऊन चल दोन्ही सैन्याच्या मध्यभागी. आणि अर्जुनाची विनंती, कृष्णाचं काम आहे, सारथी आहे. कृष्णाने रथ हाकला, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आणला. एका बाजूला पांडव आहेत, एका बाजूला कौरव आहेत. ऐका बरं का, ज्या वेळेला अर्जुनाने पांडवावरती दृष्टी टाकली त्यावेळेला बरं वाटलं, चला माझे सख्य भाऊ आहेत, अनेक मित्रमंडळी आहेत माझ्या बाजूने युद्धाला मला सारथ्य देण्यासाठी. पण ज्या वेळेला अर्जुनाने कौरववरती दृष्टी टाकली ना, अर्जुन घाबरला बरं का. का बरं? युद्ध करण्यासाठी समोर कोण कोण आले होते महाराज? भीष्मद्रोण जयदत्त त्याला गांधारनी लोत्पाला, शल्यग्राहावती कृपेन वहनी कर्णेन वेला कुला, अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा, दुर्योधनावर्तिनी सुरुतीर्णा खलु पांडवय रण नदी होती महाराज. काही वर्तक केशवा केशवा रण नदी आली म्हटलं समोर युद्ध करण्यासाठी. मग मी यांच्या बरोबर युद्ध करणार नाही. कृष्णाला असं वाटलं, हे मोठमोठे रती महारथी पाहून अर्जुन घाबरला वाटतं. खरंच अर्जुन घाबरला होता महाराज. गांडीवम संसरते हातात त्वक्चैव परिदय हती. अर्जुन घाबरला. पण ऐका बर का, अर्जुन म्हणतो, देवा ह्यांना कोण घाबरण र? तुला वाटतो का मी घाबरलो? यांना अजिबात घाबरत नाही. कृष्ण म्हटला, अर्जुना तू यांना घाबरत नाही, मग तू युद्ध का करणार नाही? तो म्हणतो नाही यांना घाबरत नाही, मग तू युद्ध का करणार नाही? अर्जुन म्हणतो, देवा त्याचं कारण असं आहे, युद्ध करणं म्हणजे काय गुदगुल्या करणं नाही. यांना मला मारावं लागन आणि ह्यांना जर मारलं तर मला पाप लागन. मग कृष्णाला दुसरा प्रश्न उपस्थित झाला. बहुतेक अर्जुन पापाला घाबरला. मला पाप लागन म्हटलं ना, बहुतेक अर्जुन कशाला घाबरला? पापाला घाबरला. अर्जुना तू पापाला घाबरला का? नाही रे देवा, मी ह्यांना घाबरत नाही, पापाला घाबरत नाही. मग तू युद्ध का करणार नाही? अर्जुनाने शेवटचं उत्तर दिलं, देवा ह्यांना मारल्याच्या नंतर मला पाप लागन, पण त्याचा परिणाम ऐक ना काय होईल. संकरा नरका यैव कुलग्नानाम कुलश्च पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडो दक क्रिया. अर्जुना कृष्ण त्याचा परिणाम असा होईल, माझे पूर्वज जे चांगलं कर्म करून ऊर्ध्वगतीला गेले होते त्यांचं पतन होईल आणि त्यांना नरकामध्ये जावं लागल. म्हणजे आपली संतती जर वाईट वागली तर आपलं पतन 100% आहे. म्हणून एक मी विनंती करतो, सध्या ऐका बरं का, कलियुग चालू आहे आणि या चालू कलियुगामध्ये तुम्ही जरा संपत्तीकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या संततीकडे लक्ष देणं ही सध्या काळाची गरज आहे. या विश्वातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तोय महाराज आज.
ज्याच्याकडे कोट्यवधी संपत्ती आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, त्याला श्रीमंताच्या यादीमध्ये नाव नाही. या मृत्यू लोकातला सगळ्यात माणूस श्रीमंत तोच आहे ज्याच्या घरामधून म्हाताऱ्या माणसाचा खळखळून हसण्याचा आवाज येतो आणि ज्याचे मुलं निर्विष्णी आहेत. पण तयाचा आनंद कोणाला होतो? तयाचा हर्ष वाटे देवा. ज्यांची संतती चांगली जन्मली, देव त्यांच्याकडे पाहून आनंदयुक्त होतो महाराज. तयाचा हर्ष वाटे देवा. पण आपली संतती चांगलं असणं सध्या काळाची गरज आहे. आपला पतन आणि उद्धार आपण निर्माण केलेल्या संततीवर अवलंबून आहे. म्हणून आपल्या उद्धारासाठी हे साधन करावं लागत असतं. 10वा असेल, 13वा असेल, वर्ष श्राद्ध असेल. मी तर असं म्हणतो, ऐका, काही अडचण आली, चला एखाद्या तुमच्या वडिलाच्या श्राद्धाला कीर्तन आलं नाही तर करू नका. काय अडचण आली तर अन्नदान करता आलं नाही तर राहू द्या. पण साधं सोपं, याच्यापेक्षा एक सोपं साधन आहे. गेलेल्या व्यक्तीच्या नावाचं स्मरण करायचं आणि त्याचं स्मरण करून नुसता खाली माऊलीचा हरिपाठ करायचा. ज्ञानदेव संग झाला हरिपाठ पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा. वैकुंठ मार्ग ज्ञानदेव संग झाला हरिपाठ पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा. सोपं साधन आहे बरं. त्या तिथीला जर तुम्ही नुसता हरिपाठ केला तर पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांना वैकुंठीचा मार्ग सोपा होतो आणि ज्यांनी केला त्याला काय फायदा होतो? जळतील पापे जन्मांतरीचे किंवा पवित्रची होय देह त्यांचा. आपला देह पवित्र होतो, एवढं मोठं साधन आहे. बरं, या त्या तिथीलाच करा. माऊली म्हणतात, तशी सोम सूर्य ग्रहणे येऊन करते पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. ही त्या तिथीला करावं लागत असतं. 10वा असेल, 13वा असेल, वर्ष श्राद्ध असेल. आपण ज्या भूमीमध्ये राहत आहोत या भूमीचं नाव आहे मृत्यूलोक. हा खरा मरका लोक आहे. पण माऊलीला याची थोडी दया आली, माऊलीने याला उकार दिला. मृत्यूलोक आहे महाराज. येत नाही रो आले अवतार आणि येर ते पामर जीव किती. या मृत्यू लोकामध्ये साधू संतांचे अवतार झाले, त्यांना जावं लागलं. ऐका बर का, देवादिकांचे अवतार झाले, त्यांना जावं लागलं. आपल्याला राहता येईल का? टाकला आपला पंजा आहे का आता? नाही ना. बरं, जाऊ द्या. काय काय तर आज असू द्या, नसेल आजा मेला पंजा मेला देखत देखत ना तू पण तू. अख्खं गाव एखाद्या माणसाची वाट पाहत असतं महाराज. अख्खं गाव सगळं काम त्या माणसापासून आडलेलं राहतं. गाव म्हणतो हे कधी जातो, ते तसंच राहतं, पाळण्यातलंच जातं. कारण याचं नाव आहे मृत्यूलोक. इथं मृत्यूलोकामध्ये कोणालाही राहता येत नाही. किती श्रीमंत असू द्या, किती विद्वान असू द्या. ऐका, विद्वानाच्या यादीमध्ये आणि श्रीमंताच्या यादीमध्ये मृत्यूलोकामध्ये फक्त एकच माणूस होऊन गेला, त्याचं नाव आहे रावण. रावणासारखा विद्वानही अजून पृथ्वी तलाव जन्माला आला नाही. रावणासारखा श्रीमंतही अजून पृथ्वी तलाव जन्माला आला नाही. भौतिक संपत्ती, ऐहिक संपत्ती, आध्यात्मिक संपत्ती ही फक्त एकट्या रावणाकडे होती. ही सृष्टी ज्यांनी निर्माण केली तो ब्रह्मदेव. लक्ष देऊ नाही का? त्या ब्रह्मदेवाचा मुलगा आहे दशग्रंथी ब्राह्मण पुलस्य ऋषी. पुलस्याचा मुलगा विश्रवा. याला 3 बायका, वर्ण, वारिणी, राका आणि कैकशी. रावण हे सख्खे 5 भाऊ होते महाराज. त्याच्यातले 2 जुळे, आई रावण, मही रावण. बिभीषण, कुंभकर्ण आणि रावण. एवढा मोठा रावणाचा परिवार होता. रावणाला बायका किती? 80,000 बायका, 1 लाख नातू आणि 1.25 लाख पंतू. खरं सांगा, 2024ला जर रावण असता आणि त्यांनी इलेक्शनचा फॉर्म भरला असता त्याला मतदान मागायची गरज होती का? घरच्यात मतदानी तो निवडून आला असता. एवढा मोठा रावण. जाऊ द्या ना हो. ज्या आपल्या सनातन धर्मामध्ये 5 पतिव्रता स्त्रिया सांगितल्या, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, तथा. त्याच्यातली मंदोदरी नावाची पतिव्रता आणि लावण्यवती स्त्री ती रावणाची बायको होती. आपल्या पतीच्या जीवनामध्ये उद्या काय होणार आहे हे मंदोदरीला आदल्या दिवशी स्वप्नामध्ये कळत होतं. एवढी मोठी ताकद मंदोदरीमध्ये होते. आताचे मालक मोटरसायकल पडले, त्यांना जरी सांगितलं तुमचे मालक पडलेले आहेत, हे म्हणतात त्याचं काय नाही, ते रोजच पडत येत. पतीच्या जीवनात काय होणार हे आज रात्री मंदोदरीला कळत होतं. ती रावणाची बायको होती. म्हणजे रावण किती श्रीमंत नासन. हे जाऊ द्या. रावणाने ग्रंथरचना बघा कशी. आचारसंहिता नावाचा ग्रंथ लिहिलाय. मृत्यू लोकातली जी जारण, माचन, उट्टाचन जी विद्या आहे ना, ही सगळी रावणाची विद्या आहे.
रावणाने पृथ्वी तलावरती असे श्लोक लिहिले ज्या श्लोकाचा अनुवाद अजून मोठमोठ्या विद्वानाला करता येत नाही. याला पारमार्थिक श्रीमंती म्हणतात. शिव तांडव स्तोत्र लिहिलं कुणी? रावणाने. काय श्लोक आहेत महाराज. रावण म्हणतो देवा माझ्या जीवनामध्ये अशी कधी वेळ येईल. लक्ष दे नाही का. रावणाचे वाक्य आहेत देवा माझ्या जीवनामध्ये अशी कधी वेळ येईल मी हिमालयाच्या गुफेमध्ये तुझ्या नावाची तपश्चर्या करत असल. पूर्व दिशेने सूर्य उगवल. मी सकाळी सकाळी पवित्र गंगा मातेच्या नदीमध्ये येईल. हाताने अंजुळीभर पाणी घेईल आणि तुझ्या मस्तकावरती पाणी कधी वाहेल देवा. शिरस्त मंजुली वाहम देवा अशी वेळ माझ्या जीवनामध्ये कधी येईल. कदान लिंप निर्झरी निकुंज कोठरे वसन अशी कधीतरी वेळ यावी ही रावणाची अपेक्षा आहे. असा विद्वान असा श्रीमंत असणारा रावण मेला. इरते पामर जीव किती इरते पामर जीव इरते पामर जीव इरते पामर येथे नाही ओरो आले अवतार इरते पामर जीव किती इरते पामर जीव किती येथे नाही ओरो आले मृत्यू लोकामध्ये रावणासारख्या विद्वानाला राहता आलं नाही म्हणून ये रे ते पामर जीव किती. असा रावण मेला. रावणाचा अंत्यविधी समुद्र नदीच्या काठावरती करण्यात आला. लक्ष दे नाही का. मंत्र म्हणायला महर्षी नारदजी उपस्थित आहेत. मंदोरी धावत पळत आले आणि महर्षी नारदाला विनंती करू लागले देवा तुम्ही काय सामान्य नाहीत. विद्वान आहात गोब्राह्मण आहात. तुमच्या संजीवनी नावाच्या मंत्राने माझ्या मालकाला जिवंत करा ना. नारदजी म्हणतात आई साहेब रावणाच्या अंतकरणाची ज्योत मावळी आहे आणि एकदा का अंतकरणाची ज्योत मावळी की राहिलेला आयुष्याचा पसारा होतो. अभंगाचं पहिलं चरण. कुठला आयुष्याचा दोरा कुठला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा
तुमच्या मुखात पेढा पुढवा. सुंदर. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री संत चोखोबाराय आपलं अस्तित्व सांगतात. एकदा का या देहातली जीवनरूपी माळ निघून गेली की राहिलेल्या जीवनाचा सगळा पसारा होतो. हाराचा गुंता तोपर्यंत असतो, हारामध्ये दोरा आहे. ऐका बरं का, ह्या फुलांच्या हारातला दोरा बाजूला निघला, फुलं एकत्रित राहतात का? नाही ना हो. भिंतीवरचा खिळा बाजूला निघला की भिंतीला फोटो राहत नाही. हारातला दोरा बाजूला निघाला की फुलं एकत्रित राहत नाही. तसा या देहातला जीवात्मा नावाची शक्ती निघून गेली, या देहाचा सगळा पसारा होतो. महाराज, आपल्याला किंमत तोपर्यंत आहे जोपर्यंत त्याच्यामध्ये जीव आहे. चैतन्य नावाची शक्ती भगवान परमात्माचा अंश आहे. याच्यातला जीव निघून गेला, या देहाला देह म्हणत नाहीत, या देहाला कुठली उपाधी लागत नाही. महाराज, या देहातला जीव निघून गेला, याला आमदार म्हणत नाहीत, खासदार नाही, कीर्तनकार नाही, गायक नाही, काहीच म्हणत नाही याला. याच्यातला जीव निघून गेला, याला आपल्या गावरान भाषेमध्ये मड म्हणतात. बस बरोबर आहे ना. एर वावुगा पसारा, पसारा होतो, आहे किंमत जीव आहे तोपर्यंत. काय झालं, वैकुंठामध्ये विष्णूचा आणि लक्ष्मीचा संवाद चालू होता. नवरा बायकोचा संवाद चालू होता, अर्थात वाद चालू होता. लक्ष्मी म्हणायची मृत्यू लोकामध्ये मला सगळ्यात जास्त किंमत आहे. विष्णू म्हणायचे नाही ग, मला सगळ्यात जास्त किंमत आहे. आणि शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात पडू नये, कायमचा तिथला चहाच बंद होतो. विष्णू म्हणायचे नाही ग मला जास्त किंमत आहे, लक्ष्मी म्हणायची मला जास्त किंमत आहे, प्रयोग करून पाहाय. म्हणजे ठीक आहे, प्रयोग करते. असं कीर्तन चालू होतं महाराज. आणि कीर्तनकार भगवान विष्णूचं मोठे पण सांगत होते. देवाचं मोठे, देवा व ब्रह्मनुरूपे मूर्तंच मूर्त येवचा, देवाच्या अशा प्रकारे कीर्तनकार सांगत होते. आणि लक्ष्मीने तिची कला दाखविली आणि कीर्तनाच्या बाजूलाच पैशाचा पाऊस पडला असा रस्त्यावरती. बाहेर रस्ता दिसायला ना तुम्हाला, असं कीर्तन चालू आणि असा बाहेर पाऊस पडला. खरं सांगा, आता जर 2000च्या आणि 500च्या नोटाचा पाऊस पडला, 2000ची बंद झाली, 500च्या नोटाचा पाऊस पडला, तुम्ही इथं राहता का? महाराज, असा पाऊस पडला ना, सगळेच पळाले, सगळ्यात पुढे कीर्तनकार होते. माझ्या घेतो ना, म्हणजे राग येणार नाही. लक्ष्मी म्हणली बघा बघा, लय म्हणत होतात माझं मोठे पण आहे, सगळे उठविले का नाही मी कीर्तनातून. म्हणले एका प्रयोगाने कोण मानतं, दुसरा एखादा प्रयोग करून पाय. असं सकाळी सकाळी गावामध्ये एक अंत्ययात्रा चालली होती. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. चौघाच्या खांद्यावरती घेऊन चालले होते. मोठमोठ्याने काय रडत होते, भावकीतले माणसं गोळा झाले होते, पाहुणे रावळे गोळा झाले होते. लोक म्हणत होते गाड्या माणूस लय चांगला आहे. आपलीकडे एक प्रथा आहे, गेल्याच्या नंतरच म्हणतात माणूस चांगला आहे. महाराष्ट्रामध्ये मोठं होण्यासाठी सुद्धा अगोदर मरावं लागतं, तोपर्यंत माणसं म्हणत नाही माणूस लय चांगला आहे. अवघड आहे महाराज, माणूस लय चांगला आहे. गप्पा चालू होत्या, कोणी रडत होतं, कोणी चर्चा करत होतं. आणि लगेच बाजूला लक्ष्मीने आपली कला दाखवली आणि बाजूला पैशाचा पाऊस पाडला. महाराज, लोकांनी प्रेत खाली ठेवलं आणि लोक पैसे करायला पळाले. लक्ष्मी म्हटली बघा मालक, इथं सुद्धा मला किंमत आहे का नाही. लोक पळाले का नाही पैसे गोळा करायला. विष्णू म्हणतात आग वेडे, ते लोक पैसे आणाय गेले आहेत ज्याच्या आतमध्ये मी आहे, ज्याच्यातून मी निघून गेलो ते मड उठलं का? बोला की, ते जाग्यावर आहे का बरं? त्याच्यामध्ये आता कोण नाही, मी नाही, जीवात्मा नाही. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंतच किंमत आहे. जीवात्मा निघून गेला, राहिलेल्या गोष्टीचा एर वावुगा पसारा, पसारा होणे. ऐका, वाक्यात प्रयोग करा. व्याकरणामध्ये असतं ना, वाक्यामध्ये प्रयोग करा. पसारा होणे याचाच अर्थ वाया जाणे. मग वाया जाणे वाक्यात प्रयोग करा. त्याचा प्रयोग असा आहे, लक्ष देऊन ऐका. वाया जाणे, जी वस्तू ज्याच्यासाठी वापरायला दिली होती ती वस्तू त्याच्यासाठी न वापरता ती वस्तू दुसऱ्यासाठी वापरली, अर्थात ती वस्तू वाया गेली. अर्थ कळाला? कळलं का नाही? जी वस्तू ज्याच्यासाठी वापरायची होती त्याच्यासाठी न वापरता ती वस्तू दुसऱ्या कामासाठी वापरली तर ती वस्तू वाया गेली, याला म्हणायचं वाया जाणे. काही काही गोष्टीवरती विनाकार प्रयत्न करून, विनाकार खर्च करून हातामध्ये काहीच येत नसल तर ते प्रयत्न काय झाले? वाया गेले. मी सांगत नाही, माऊलीच्या गोड वव्या आहेत. माऊली म्हणतात कने विन सोपटे, कनसे लागली घन दाटे, काय करावे गोमटे ओस नगर. ज्वारीचे कंस गोळा केले, सोपटे कंस. सोपटे म्हणजे आमच्या इकडं कहाणीचे कंस म्हणतात, इकडं कहाणीचे, ज्याच्यामध्ये कण नाहीत, सगळे सोपटेच कंस. गोळा केले, मळयंत्र आलं आणि मळयंत्र चालू केलं, सगळे सोपटे कंस मळयंत्रात घातले. किती पोते ज्वारी निघन?
काहीच निघणार नाही ना. मग ते कंस मळयंत्रात घातले. हे प्रयत्न काय झाले? तुम्ही बोला, तुम्ही झोपले काय दिवसात? हे प्रयत्न काय झाले? वाया गेले. कणी विन सोपटे कणसे लागले, काय करावे गोमटे ओस नगर. ऐका बर का, गावलं गोड आहे म्हटले माऊली. गावामध्ये 2-2, 3-3 मजली बिल्डिंग आहेत. एवढं सुंदर गाव आहे महाराज, पण गावामध्ये माणसंच राहायला नाहीत, सगळे डुकर. ते गाव वाया. पुढचं बोला तुम्ही. ते गाव वाया गेलं. ओस नगर. पुढच्या वावे ऐका. माऊली म्हणतात, प्रेत जायशा शृंगारीला का गाढव तीर्थीने हाला. प्रेताचा किती शृंगार केल्याच्या नंतर ते प्रेत देखणं दिसल, त्याच्यात प्राण नाही. त्याला ते फेरन लवली लावली, पावडर लावलं, गन लावला, 2-3 किलो सोनं घातलं, नवे कपडे घातले, त्याचा काय उपयोग आहे का? मग प्रेताचा शृंगार केला, तो शृंगार वाया गेला. हा, असं तुम्ही अर्ध तुम्ही बोला. प्रेत जायचा शृंगारीला का गाढव तीर्थीने हाला. गाढवाला तीर्थाची आंघोळ घातली. कोणाला? गाढवाला. गाढव महाराज अयोध्याला गेलं, आंघोळ केली. काशीला गेलं, आंघोळ केली. बालाजीला गेलं, आंघोळ केली. सगळे तीर्थक्षेत्र फिरलं, गाढव आंघोळ केली. आणि गावात आलं की गटारी सापडलं. कोण? हे मी गाढवातच सांगायलोय. आलं का? सगळे जगातले तीर्थ गाढव फिरला, पण गावात आलं की गटारी सापडला. मग त्याने तीर्थयात्रा केली, ती काय झाली? वाया. गाढव जायसा शृंगारीला का कडू दुधिया माखीला गुळिया जायसा. कडू भोपळा. कडू भोपळा माहिती ना तुम्हाला? कडू भोपळा. कडू भोपळ्याला किती गुळात माखलं आणि दुधात शिजवलं, त्याचा कडूपणा जाईल का? कोणत्या भोपळ्याचा बोलतो मी? कडू भोपळ्याचा. अजून तुम्हाला ह्याच्या पुढचं एक सायन्स सांगतो. भोपळा हा कडू नसतो महाराज. भोपळा हा कडू नसतो. जर त्या भोपळ्याच्या देठाला मशिनी हुंगलं तर तो भोपळा कडू होतो. वाक्य लक्षात येईल का? तसा भोपळा हा कडू नसतोच, पण मशीने जर एखाद्याला हुंगलं तर प्रत्येक भोपळा कडूच होतो महाराज. बरोबर आहे का नाही? तुमच्या बोलणं चांगलं लक्षात यायलंय, पण मी हे भोपळ्यात मशीच सांगायलोय. तुम्ही उगा ह्याच्यावर त्याच्यावर घालू नका. मी काय नवरा बायको तर सांगायलो नाही. कडू दुधिया माखीला गुळिया जायचा. हे जसं व्यर्थ आहे महाराज, तसं याच्यातला जीवात्मा गेला हा पसार आहे. म्हणून जी वस्तू ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी वापरायची. ऐका, आपल्यात मराठवाड्यामध्ये ना एका वारकऱ्याची अशी इच्छा होती, धनसंपत्ती भरपूर आहे, पण आपल्याला कलेक्टर जावाय भेटावा, कलेक्टर भेटावा आणि माळकरी भेटावा. ह्या दोन गोष्टी एकत्रित जुळत नाहीत. सरकारी नोकरीवाला आणि माळकरी संध्याकाळी सूर्य निघल्यासारखं. पण महाराज प्रयत्न केले, देवावरती श्रद्धा होती, प्रयत्न केले, होतं महाराज प्रयत्न केले. एकुलती एक मुलगी कलेक्टर जावाय हुडकीला. थाटामाटामध्ये लग्न लावून दिलं. दोन्ही माळकरी घर, सगळे महाराज लोक आले, सत्कार समारंभ झाला. लग्नाला 2-3 महिने झाले आणि 2-3 महिन्याच्या नंतर धोंड्याचा महिना आला, अधिक मास. आणि अधिक मास हा सगळ्याला माहिती. अधिक मासामध्ये जावायला काय करतात बाबा? अंगठी. इकडे केली असेल ना तुम्ही अंगठी. मग महाराज सासऱ्याची इच्छा होती की जावयाने यावं. अंगठीचं निमित्त होतं, पण गावकऱ्याला दाखवायचं होतं माझा जावई कलेक्टर आहे. स्वतःचा मोठेपणा सिद्ध करायचा होता. सासऱ्याने जावई बापूला फोन केला, म्हणजे जावई बापू एक काम करा, गड्या धोंड्याचा महिना आलेला आहे, एखादी तारीख काढा आणि या, मग आपण दोघं बसू म्हणजे जेवायला. तुम्ही पुढचा हटवा. या म्हणले, आपण दोघं बसू जेवायला. जर तुम्ही येत असाल, अख्ख्या गावाला गाव जेवण देतो, नगर भोजन देतो, 5-6 हजार लोकांचा स्वयंपाक करतो. जर तुम्ही येतच असाल तर कीर्तन ठेवतो. लोक असे जेवायला येत नाहीत, कीर्तन असले लोक जेव्हा येतात, कीर्तनालाच येतात पण नंतर जेवण जातात. या म्हणले तुम्ही. नाविलाज झाला महाराज जावई बापूचा. सासऱ्या पुढे नाविलाज सगळ्याचाच होतो. एक तारीख काढून दिली, म्हणले ह्या तारखेला मी सुट्टी घेतो, राजा घेतो, तुम्ही त्या दिवशी नियोजन करा. महाराज अख्ख्या गावात दौंडी दिली, हे बघा अमुक अमुक तारखेला आमचे जावई जेवाय येणार आहेत, सगळ्याला चूलबंद निमंत्रण. दुपारच्या वेळेस धोंड्याचं जेवण आहे, रसपोळीचे जेवण आहे, सगळ्यांनी जेवायला यायचं. आचार्य लावले, कीर्तनकार, गायक, वादक सगळे आले आणि कार्यक्रम चालू झाला. सकाळी 7 वाजता आचार्य आले, स्वयंपाक चालू झाला. 5,000 लोकांचं जेवण होतं महाराज. हळूहळू लोक मंडपाकडे येऊ लागले. 10 ते 12 कीर्तन होतं. आता सगळे वाट बघत होते. कोणाची? बोला ना तुम्ही थोडं. हा जावायचे सगळे वाट बघत होते, जावायचे महाराज. हे 5,000 लोक आलेले, कीर्तन रंगलं आणि बरोबर 12:45 वाजता, ऐका बरं का, बरोबर 12:45 वाजता तिकडून जावायचा फोन आला. आणि जावाय म्हणले, सासरेबा अमुक भागामध्ये ढगपुटी झाल्यामुळे मी येऊ शकत नाही. तुम्हाला तर माहिती मी सरकारी नोकरदार आहे, तिकडं ढगपुटी झाली आणि मला तिकडं जावा लागणार.
12:15 वाजता सासऱ्याच्या तोंडावर 12 वाजले. 12 वाजले नव्हती सरी सुद्धा सासऱ्याच्या तोंडावर 12 वाजले. नावीलाच झाला. जावयाने सांगितलं आता अन्नदान केलं तर लोक जेव घाला, सगळं जेव घाला, मी नंतर कधीतरी येईल. आता नावीला झाला काय स्वयंपाक फेकून द्यायचा का? 5,000 लोकांचं जेवण केलं होतं. पंक्ती भरल्या महाराज. असा सुंदर स्वयंपाक होता. 3-3, 4-4 पोळ्या लोकांनी खाल्ल्या. सासरे व पंक्तीतून फिरायचे, घ्या रस, घ्या पोळी, घ्या गुलाबजामुन. एवढं केलं आणि वाया गेलं. सासरे काय म्हणत होते? घ्या रस, घ्या पोळी. कीर्तन तर लय सुंदर झालं. अहो घ्या घ्या घ्या. काय उपयोग? एवढं केलं वाया गेलं. काही काही लोकांना माहीतच नव्हतं हे कशाचं जेवण आहे. ते नुसते जेवायलाच आले होते. ते म्हणले 2-2 वाट्या रस पिलो, 3-3 पुरणपोळ्या खाल्ल्यात आणि हे म्हणतं एवढं केलं वाया गेलं. एवढं केलं वाया गेलं. 5,000 लोक जेवले. ऐका बरं का, किती? 5,000 लोक जेवले. तरी सुद्धा सासरे बुवा काय म्हणत होते? एवढं केलं कशामुळं म्हणत होते? कोण जेवलं नाही? बस माझा सिद्धांत एवढाच आहे, सगळी पंचक्रोशी जेवली पण जावई जेवायचं राहिला. तसं या देहाने, ऐका बरं का, या देहाने सगळं कमवलं. पद कमवलं, प्रतिष्ठा कमवली, सोनं नाणं, बंगला, गाडी, नाव, ऐश्वर्य कमवलं. पण या देहाने सगळं काय कमवलं, पण या देहाने भजन केलं नाही. हा देह सुद्धा काय झाला म्हटले मग? वाया झाला. तो या झाला फाटा बाधिकेचा. किंवा सांगतो तो माशी भाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. भक्ती विना गेला अधोगती, भक्ती विना गेला अधोगती, विना गेला अधोगती, भक्ती विना गेला. हे बहुत सुकृती नरदेह लाधला, भक्ती विन गेला अधोगती, भक्ती विन गेला सुकृती, सुकृती नरदेह विन गेला अधोगती, भक्ती विन गेला अधोगती. नाथ बाबा हरिपाठामध्ये म्हणतात, कितीतरी जन्माच्या पुण्याईने आपल्याला हा नरदेह भेटला होता, पण या नरदेहाने जर भक्ती केली नाही तर हा भेटलेला देह अधोगतीला गेला. बहुत सुकृती नरदेह लादला, पण भक्ती विन गेला वाया अधोगती. म्हणून आपण केलेली संपत्ती, धन दौलत असते ना, याच्यातला जीवात्मा निघून गेलं की आता पसारा होतो, अर्थात वाया जातं. म्हणून माणसाने जीवन कसं जगावं? देह तादात्म्य शून्य जीवन जगावं. मृत्यू लोकामध्ये 2 प्रकारची जीवन जगण्याची पद्धत आहे. पहिली आहे देह तादात्म्य शून्य, दुसरी आहे देह तादात्म्य वादी. देह तादात्म्य वादी म्हणजे मी देह आहे असं मानून जीवन जगणारा, आणि देह तादात्म्य शून्य म्हणजे मी त्या भगवान परमात्माचा अंश आहे, देह पंचमहाभूताचा आहे असं मानून जीवन जगणारा. देह आपला नाही असा जो मानून जीवन जगतो तो जरा आनंदात जातो. एवढे गुंतागुंती राहत नाही, पण गुंतून राहिलं की माणसाला दुःख होतो. म्हणून ऐका, आता हा बागडे परिवाराचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. मी उदाहरण सांगलो बरं का, हा कार्यक्रम आहे. आता हा कार्यक्रम करायचं म्हटलं की साहित्य लागतं. बघा लागतं का नाही? काय लागतं? मृदंग लागतो, टाळ, पेटी, विणा, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, हे सगळं साहित्य लागतं. आता खरं सांगा, हे वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन आहे, हे जे साहित्य गोळा केलेलं आहे हे बागडे परिवाराचं का दुसऱ्याचं उष्ण आणलंय? महाराज कसं हे बोला खाली, तुम्ही झोपले काय दिवसात? हे कसं आणलंय? दुसऱ्याचं उष्ण आणलंय. देता वेळेस एकतर हे भाड्याने आणलंय, लय मित्र असतील तर उष्ण देतात. 2 पद्धतीने साहित्य दिलं जातं. मग हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर हे साहित्य, टाळ, पाकवाज, विणा, पेटी, माईक सिस्टीम, हे जे त्याला परत द्यायचं का संभाजीनगरला नेऊन विकायचं? काय विकायचंय? काय करायचंय बाबा? जे त्याला परत द्यायचंय, है का नाही? अगदी तसंच आहे. देह हा पाताचा आणि लावूसना, देह पाताचा आणि लावूसना, देह हा पाताचा आणि लावूसना, उसना देह हा पाताचा आणि लावूसना, उसना जे की लागी
लागी वखता देह लागी देह आणिला हुसना देह आणिला हुसना आणिला हुसना आणिला हुसना. जसं साहित्य उष्ण आणलेलं परत द्यावं लागतं तसं जीवात्म्याने परमात्म्याला विनंती केली आणि जीवात्म्याच्या विनंतीला मान देऊन परमात्म्याने मध्यस्थी केली पंचमहाभूताबरोबर. पण परमात्मा जीवात्म्याला म्हटलं हे बघ हे माझं नाही, हे पंचमहाभूताकडून दिलंय तुला उष्ण दिलंय, ह्याच्यातलं कार्य संपलं जे ते त्याला परत द्यायचं. देह हा पाताचा आणीला उष्णा. उष्ण आणलेलं काही ठेवता येत नाही, पैसे सुद्धा उष्ण ठेवता येत नाहीत. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात राहू निधी बाकी आणि दान ज्याशे त्याशे देऊन टाकी. कुणाचं उष्ण बुडवू नये म्हणून हे देह सुद्धा उष्ण आणलेला द्यावा लागतो. म्हणून जीवन जगत असताना देह तादात्म्य शून्य जीवन जगायचा अर्थात संसारी असावे. पण आसोनी असावं नसावं म्हणजे काय? दोन नारळ आहेत, एक वाळलेलं नारळ आणि एक ओलं नारळ. ऐका बरं का, दोन्ही नारळच आहेत, एक वाळल्याला आणि एक ओलं. वळल्या नारळातलं मधला जो भाग आहे तो नारळाच्या कवटीला चिकटू नये. कुठल्या? वाल्या. वाळलेल्या नारळाचा आहे का? नाही ना, असा मधात मोकळा आहे त्याला खोबरं म्हणतात. माणसाने तरुण वयामध्ये चिटकून असलं तरी चालतं, पण म्हातारा झाल्यावर तरी बाजूला निघावं ना. खोबरं म्हातारा झाल्यावर तरी नाही महाराज, असे चिटकून राहतात म्हातारपणापर्यंत. बरोबर आहे का नाही? म्हणून देह तादात्म्य शून्य जीवन जगावं. या प्रपंचाच्या भोवती फिरणारे आपलं कोणी नाही, बहीण कोणाची भाऊ कोणाचा, कोण कोणाचे सखे सोहिरे. आपले सखे सोहिरे सुद्धा नाहीत. याचाच अन्वय अभंगाच्या दुसऱ्याच्या न पळती रांडा पोरे टाकून पळती रांडा पोरे टाकून पळती रांडा पोरे टाकून पळती रांडा श्री संत चोखोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आपलं अस्तित्व, आपलं स्वरूप सांगतात. या मृत्यूलोकामध्ये आपली बायका मुलं जे काही आयसन ते शेवटच्या क्षणाला आपल्या जवळ कोणी येत नाही. टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात यावो जीवो निवसती देहे तावत कुर्चलम गृच्छति गेहे गतवती वाये देहा पायो भार्या विद्यती तस्मिन काय. बायको स्मशान भूमीमध्ये सुद्धा येत नाही. जुन्या काळामध्ये मकान चौकटीपर्यंत यायची. टाकोनी पळती रांडा पोरे. ऐका, तुम्हाला जर वाटतच असेल नाही गाड्या खरंच माझ्यावरती माझ्या परिवाराचं प्रेम आहे, एक प्रयोग सांगतो तेवढा करा तुम्ही. ऐका, उदाहरणार्थ पावसाळ्याचे दिवस आहेत. आता पावसाळाच आहे ना, मिळत लागा ना, काय भागात पडतो आणि काय भागात ऊनही आहे का नाही. या वर्षी दोन गोष्टीचं लय अवघड झालंय, मी त्याच्यातला नाही. पण पावसाचं वातावरण आणि महाराष्ट्राचं राजकारण कधी बदलन सांगताच येत नाही.
पावसाळ्याच्या दिवसामध्ये दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, अमावस्याचा दिवस आहे, संध्याकाळचे 5-6 वाजलेले आहेत, डोळ्यासमोर आणा बरं का, संध्याकाळचे 5-6 वाजलेले आहेत, अमावस्याचा दिवस आहे आणि एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, त्याला असं भिंतीला टेकन देऊन बसवलं, त्याच्या नाकामध्ये कापूस वगैरे घातला, पाहुणे रावळे आले, सायंकाळचे 7-8 वाजले, बाहेर पाऊस चालू होता, नेमकी लोड सेटिंग, लाईट गेली आणि गावातले माणसं गेलेल्या व्यक्तीच्या बायकोला म्हटले, हे बघ ताई, आता काही बाहेर हे प्रियत नेता येत नाही, एक काम कर, तू ह्याला रात्रभर राखण राहा, आम्ही सकाळी येतो घेऊन जाऊ. खरं सांगा, ती राहीन का एकटी? हा, आयुष्यभर ज्याच्या हाताला हात धरून जीवन जगली ती बायको प्रियताला राखण राहत नाही महाराज, टाकूनी पळती रांडा पोरे. म्हणून माणसाने जास्त गुंतायला नको. ऐका बरं का, माणसाने जास्त गुंतायला नको. आपण जेवढ्या सहजतेने एखाद्या गोष्टीमध्ये गुंतलो जातो ना, तेवढ्या सहजतेने त्याच गोष्टीतून बाहेरही पडता आलं पाहिजे, नाहीतर माणसाचा भ्रमर व्हायला वेळ लागत नाही. माणूस जेवढ्या सहजतेने एखाद्या गोष्टीमध्ये गुंतला जातो ना, तेवढ्या सहजतेने त्याने वापस यायला पाहिजे, नाहीतर माणसाच्या जीवनाचा भ्रमर होतो. माऊली म्हणतात, कठीण लाकूड कुरताडणारं भ्रमर कांबळाच्या मोहामध्ये गुंतल्यामुळे मृत्यूला कारणीभूत ठरतो. जसे भ्रमर भेदी कोडे, भल त्याची काष्ट कोरडे, पण कळी के माझी सापडे कोवळे. हा नियम माणसाला सुद्धा लागू होतो. म्हणून माणसाने जीवन विभक्त पद्धतीने जीवन जगावं, मोकळं जीवन जगावं. तुम्हाला जर खरंच मृत्यू लोकांमध्ये आनंदाने जीवन जगायचं असेल तर एक काम करा, अगोदर माणसाला माणसं ओळखत आले पाहिजेत. एक सांगू का, आपल्याला जर आपले माणसं ओळखता आले ना, माणूस लय आनंदाने जीवन जगतो. म्हणून दादा हो, पुस्तकांबरोबर माणसं सुद्धा वाचायला शिका. पुस्तके ज्ञान देतात, माणसं मात्र अनुभव देतात. आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवन जगण्यासाठी अनुभवाचं ज्ञान जरा जास्त असावं लागतं. या मृत्यू लोकांमध्ये 2 प्रकारचे माणसं आहेत. मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जन दुतोंडी सावज, सापडे सहज तिकडे धरी. उगाच लोक सरड्याला नावं ठेवतात, खरे तर रंग माणसं बदलतात. फक्त याच्यातला फरक सांगतो, सरडा धोका पाहून रंग बदलतो आणि माणसं मोका पाहून रंग बदलतात. रंग तर माणसंच बदलतात महाराज. म्हणून कुणीतरी म्हटलं होतं, महाराज दिवस बदलले हो. मी म्हटलं, दादा दिवस बदलले नाहीत, दिवस तेच आहेत, माणसं बदलली. पूर्वी माणसं सायकल चालवायचे पोट भरण्यासाठी, आताचे माणसं सायकल चालवतात पोट कमी करण्यासाठी. पद्धतीच आहे ना, माणसं बदलली. एक सांग का, पूर्वी माणसं बाहेर खायचे, पूर्वी माणसं घरात जेवायचे आणि टॉयलेटला बाहेर जायचे. आताचे माणसं बाहेर जेवतात आणि टॉयलेटला घरात येतात. माणसं बदलली हो. पूर्वी रस्ते डांबरीचे होते, आता रस्ते सिमेंटचे झाले आणि माणसं डांबरट झाली. महाराज खरं आहे ना, माणसं बदलली. ऐका, सुई आणि दोरा, माता मावल्या हो, सुईन दोरा कधीच हरपाला नाही, हरपारही नाही. पण सध्या तो कुणीच मागत नाही. का बरं? आताच्या माणसाला फाटलेले कपडे आणि फाटलेलं मन शिवायला वेळच नाही. म्हणून माणसाने माणसं ओळखता आले पाहिजेत. अनेक माणसं आहेत, आपले कोण परके कोण. परके माणसं ओळखले की माणूस आनंदाने जीवन जगतो. चोखोबाराय म्हणतात, हे परकेत बर का, टाकोनी पळती रांडा पोरी, हे आपले नाहीत. मग एखाद्याचा भ्रम असतो, मी एवढी संपत्ती कमवली, एवढं सुख आहे. चोखोबाराय म्हणतात, हे खरंय गाड्या, हे लोक तिथपर्यंतच आहेत जोपर्यंत तुझ्याकडे पैसा आहे. अभंगाचं आ
टाकोनी पळती राजा कोणी कान कोणी कान टाकोनी पळती राजा पोरे टाकोनी पळती राजा पोरे अवघे सुखाचे कोणी कामाने कोणी कामाने कोणी कामाने चोखोवर अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सुख संपत्तीचं प्रतीक सांगतात. अवघे सुखाचे सांगाते. या मृत्यू लोकामध्ये आपले आहे जोपर्यंत आपल्याकडे सुख आहे, पण कोणी कामा नये अंती. आपलं कोणी नाही, अंत्यकाळाला कोणी जवळ येत नाही. पेटी राहू द्या. आपल्या भारत देशामध्ये 320 साली एक राजा होऊन गेला. ऐका बरं का, आपल्या भारत देशामध्ये 320 साली एक राजा होऊन गेला, ज्याचं नाव आहे राजा भर्तृहरी, आणि त्याचा लहाना भाऊ विक्रमादित्य. कधीतरी नाव ऐकलं असेल. चक्रवर्ती सम्राट राजा भर्तृहरी, त्याचा लहाना भाऊ विक्रमादित्य. राजा भर्तृहरी जीवनातला गोड प्रसंग आहे. कोणी कामा नये अंती अवघे सुखाचे सांगाते. राजा भर्तृहरीचं लग्न झालं आणि एवढा बायकोवरती प्रेम करू लागला राजा. किती प्रेम करू लागला. क्वचित रुदत्याम जनु अल्पत्या अनुजल्पती. ती पाणी पिली तरच पाणी प्यायचा, ती जेवली तरच जेवायचा. ह्याच्या पुढे सांगतो, ती जर भांडे घासायला बसली तर हा भांडे धुयाला बसायचा. कोण? हे सामान्याचं नाही, राजाचं चरित्र आहे महाराज. ती जर धुणं धुयाला लागली तर हा धुणं वाळवायला असायचा. एवढं प्रेम बायकोवरती महाराज, जीवा पाड प्रेम. येणाऱ्या साधू संतांची थट्टा मस्करी निंदा करू लागला. सकाळी सकाळी अंगणामध्ये बसलेला होता, समोरून साधू चालले आणि निंदा करू लागला. काय महाराज, संन्यास घेतला, लग्न करा, लेकर बाळ, संसार, प्रपंच, गप्पा मारू लागला. साधूला दया आली, म्हणला हे बघ तुझं लय संसारावर प्रेम आहे ना, तुला आशीर्वाद देतो. एक काम कर, चंद्र सूर्य अशेपर्यंत अमर राहा आणि राज्य कर. झोळीमध्ये हात घातला, एक दिव्य प्रसाद काढला, आंबा काढला, अमरत्वाचा आंबा होता, आणि राजा भर्तृहरीच्या हातामध्ये दिला. सांगितले हे बघ राजा, आंबा साधारण नाही, अमरत्वाचा आंबा आहे. आंबा जो कोणी खाईल तो अमर होणार आहे. राजाने हातात आंबा घेतला, महालामध्ये आला, सिंहासनावरती बसला. नाही का बरं का, हातामध्ये आंबा घेतला आणि विचार करू लागला. कोण? राजा भर्तृहरी. सामान्य व्यक्ती नाही हो. हा आंबा साधारण नाही, अमरत्वाचा आंबा आहे. हा आंबा जर मी खाल्ला तर मी अमर होईल, पण या विश्वामध्ये माझं सगळ्यात जास्त प्रेम माझं माझ्या बायकोवरती आहे. ती मरण, तिच्याशिवाय कसं जगू, मी जगू शकत नाही म्हणला तिच्याशिवाय. बायकोला बोलून घेतलं, सांगितलं हे बघ प्रिये, मी मेलो तरी चालन, तू जगली पाहिजेस, तू हा आंबा खा. त्याच्या बायकोने तो हातात आंबा घेतला. खाते बर का मालक, म्हटली खाते. तो कामाला निघून गेला. तिने हातामध्ये आंबा घेतला आणि तोच विचार केला, आंबा साधारण नाही, अमरत्वाचा आंबा आहे. जो कोणी आंबा खाईल तो अमर होणार आहे. मी जर आंबा खाल्ला तर मी अमर होईल, पण या जगामध्ये माझं प्रेम आपल्या राज्यातील जो घोड्याचा खर्रा करणारा माणूस आहे त्या माणसावरती आहे. तो मरण, त्याच्याशिवाय कसं जगू ही राजपत्नी विचार करते. तिने त्याला बोलून घेतलं, सांगितलं हे बघ प्रिया, मी मेली तरी चालन, तू जगला पाहिजेस, आंबा तू खा. त्या घोड्याचा खरारा करणाऱ्या माणसाने हातामध्ये आंबा घेतला आणि त्याने सुद्धा तोच विचार केला. म्हणला आंबा साधारण नाही, अमरत्वाचा आंबा आहे. जो कोणी आंबा खाईल तो अमर होणार आहे. मी जर आंबा खाल्ला तर मी अमर होईल, पण या विश्वामध्ये माझं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या राज दरबारातील जी भांडे घासणारी स्त्री आहे, स्वयंपाक करणारी स्त्री आहे, त्या स्त्रीवरती आहे. ती मरण, तिच्याशिवाय कसं जगू. त्या भांडे घासणाऱ्या स्त्रीला बोलून घेतलं, तिला तो आंबा त्याने दिला. तिने हातामध्ये आंबा घेतला आणि तुम्ही म्हणाल चलो दे संगाळपर्यंत आंबा पुराण. ऐका ऐका, पुराव्यासहित बोलतो. त्या भांडे घासणाऱ्या स्त्रीने हातामध्ये आंबा घेतला आणि विचार केला, आंबा साधारण नाही, अमरत्वाचा आंबा आहे.
हा जर आंबा मी खाल्ला तर मी अमर होईल आणि चंद्र सूर्य असेपर्यंत मला भांडे घासावी लागतील. याच्यापेक्षा हा आंबा आपल्या राजाला दिला आणि राजाने आंबा खाल्ला तर राजा अमर होईल. तिने पदरामध्ये आंबा बांधला, राज दरबारामध्ये गेली, सांगितलं मालक मी एक दिव्य प्रसाद आणलेला आहे, तुम्ही जर तेवढा प्रसाद ग्रहण केला तर तुम्ही अमर होताल आणि चंद्र सूर्य असेपर्यंत आपलं राज्य टिकून राहील. हा आंबा तुम्ही खा. पदरामध्ये बांधलेला आंबा काढला, राजा भर्तृहरीच्या समोर धरला आणि राजा भर्तृहरीला 440चा झटका बसला. त्याच्या लक्षात आलं ह्या आंबा पुराणाचा पहिला अध्याय माझ्यापासून सुरुवात झालेला आहे. म्हणलं आंबा तर ओळखीचाच दिसतोय. तिला सांगितलं खबरदार खरं सांग तुला हा आंबा कुणी दिला. थरथर करू लागली, महाराज मला ह्याच्यातलं काही माहित नाही, पण हा आंबा मला घोड्याचा खरा करणारा जो माणूस आहे आपल्या राज दरबारातील त्यांनी दिला. माझं त्याच्यावरती प्रेम नाही, पण ना विलाजास्तव मी प्रेमाचं नाटक करते म्हणून मला आंबा घ्यावा लागला. तुझा म्हटले तुझं काम झालं. त्या घोड्याचा खरा करणाऱ्या माणसाला बोलून घेतलं, त्याला सांगितलं खबरदार खरं सांग तुला आंबा कोणी दिला. थरथर करू लागला, महाराज मला ह्याच्यातलं काही माहित नाही, पण शपथ सांगतो खरं सांगतो मला हा आंबा तुमच्या धर्मपत्नीने राजपत्नीने दिलाय. तो सुद्धा तेच बोलला, माझं तिच्यावरती प्रेम नाही, पण मी नोकरी पोटी प्रेमाचं नाटक करत आहे, माझं प्रेम नाही. त्याला सांगितलं तू जा. राजा भर्तृहरीने आपल्या धर्मपत्नीला बायकोला बोलून घेतलं, सांगितलं प्रिय 20 वर्ष झाली आपल्या विवाहाला. या 20 वर्षामध्ये यत्किंचित एक क्षणभर मी सुद्धा वियोग केला नाही. जेव्हा पाड प्रेम केलं आणि तुम्हाला एवढा मोठा धोका दिला, हे संसाराचं खरं स्वरूप राजा भर्तृहरीला कळालं. गिरनार पर्वतावरती गेला, नीतिशतक नावाचा ग्रंथ लिहिला, वैराग्य प्राप्त झालं. आणि त्या नीतिशतक नावाचा ग्रंथ लिहित असताना राजा स्वतःची कहाणी सांगत असताना काय म्हणतो माहिती का, याम चिंतयामी सततम मैसा सक्त विरक्त. अरे याम मी स्वतः जिथं प्रत्येक क्षणोक्षणाला चिंतन करत होतो, मैसा सक्त विरक्त, ती माझ्या विशेष विरक्त निघली. म्हणून अस्मत् कृतेच परिकाश्य तिकाश्य तन्या धिक्तांच तांच मदनांच इमांच मांच. या प्रपंचाचा धिक्कार असो, या सृष्टीचा धिक्कार असो. आणि राजा भर्तृहरीने आपला लहाना भाऊ विक्रम आदित्याला भारत देशाचा राजा घोषित केलं आणि संन्यास घेतला. टाकोनी पळती रांडापोरे. कोणीच नाही महाराज इथं, म्हणून गुंतून राहायचं नाही. या मृत्यूलोकातील कुठल्याही वस्तूला, नाशिवंत वस्तूला माझं म्हणायचं नाही. या मृत्यूलोकातील कुठल्याही वस्तूला माझं माझं म्हणू नका. अभंगाचा शेवटचा चरण आहे, म्हणजे कीर्तन झालं असं नाही. मला संध्याकाळचं कीर्तन नाही, एका दिवसात मी 4 तास बोलत असतो एक टाइम असल्यावर. टाकोनी पळती रांडापोरे, चोखा म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणती घर. जे माझं माझं म्हणतात त्यांचीच फजिती होत असते. विनाकारण वस्तूला, नको त्या वस्तूला माझं म्हणायचं, हा अहंकार आहे. मी माझं खरी दुःखाची सुरुवात मी पणापासून आहे. मी केलं तरच होतं, माझ्यामुळं होऊच शकत नाही. तू जाऊन बघ, तुझ्याशिवाय काहीच राहत नाही. लोक व्यवहारात म्हणतात अहो लोक मी कशाला म्हणावं. महाराज एखाद्याला म्हणलं चला कीर्ताला, नाही नाही माझ्याशिवाय म्हशीची धार कोण काढीन. एवढं तुझ्या वाचून राहिलंय का. म्हणून नको त्या वस्तूला आपण माझं माझं म्हणतो. आद्यगुरु शुकाचार्य, 1 मिनिटात सांगतो. राजा जनकाला भेटायला गेले. सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला राजा जनक आणि शुकाचार्य भेटायला बाहेर आले. 2 दरबारामध्ये जसे भालदार चोबरादार असतात ना, 2 सेवक. शुकाचार्याने सांगितलं जाऊन सांगा राजा जनकाला शुकाचार्य आलेले आहेत. आज त्या सेवकाचं काम होतं, आतमध्ये गेला. महाराज बाहेर कोणीतरी संन्यासी आलेला आहे, विवस्त्र अवस्थेमध्ये आहेत आणि तुम्हाला निरोप दिलाय, जाऊन सांगा राजाला शुकाचार्य आलेले आहेत. जनक राजाने आतून प्रतिनिरोप दिला, त्यांना जाऊन सांगा संगम त्यक्त्वा सुखी भव. बरोबर आणलेलं सोडून द्या, सुखी व्हा. एकतर हे शुकाचार्य आहेत, बरोबर काहीच नाही, अंगावर कपडे सुद्धा नाहीत, एका हातामध्ये कमंडलू एका हातामध्ये काटे. आणि निरोपातून काय आलाय, संगम त्यक्त्वा सुखी भव. बरोबर आणलेलं टाकून द्या, सुखी व्हा. निरोप तोच दिला. आमचे महाराज म्हणतात तुम्हाला संगम त्यक्त्वा सुखी भव, बरोबर आणलेलं टाकून द्या, सुखी व्हा. ह्यांनी विचार केला, मी बरोबर काहीच आणलं नाही, गाडी नाही, काही नाही, आणि काय टाकून द्यायचं. ह्यांच्या लक्षात आलं एके हातात कमंडलू एके हातात काठी, बहुतेक ह्या वस्तू टाकून द्यायच्या सांगितल्यात. दोन्ही वस्तू टाकून दिल्या. आता जाऊन सांगा बरोबर आणलेलं टाकून दिलंय, महाराज आलेत. परत आतून तोच निरोप आला, संगम त्यक्त्वा सुखी भव. म्हणजे आता काय राहिलंय. ह्यांच्या लक्षामध्ये आलं मी आचार्य ही पदवी बरोबर आणली, शुकाचार्य.
आता जाऊन सांगा आचार्य पदवी टाकून दिली आणि शुक आलेत. आता जाऊन सांगा शेवक गेला म्हटलं महाराज त्यांनी ते कमंडलो टाकून दिलंय, आचार्य पदवी टाकून दिली, आता काय म्हणलेत शुक आलेत एवढं सांगा. परत आतून निरोप आला संगम त्यागता सुखी भव. म्हणजे आता काय राहिलंय शुक आलेत. मी स्वतःला आवाजावर मोठेपणा बोलून घेतो, हे काय कमी अहंकार आहे काय? मी मोठा आहे हा अहंकार आहे ना. परत शुकाचार्य निरोप दिला. आता जाऊन सांगा निस्ता शुक आलाय, सगळं संपलं, शुक आलाय. परत जनक राजाने तोच निरोप दिला संगम त्यागता सुखी भव. म्हणजे आता तरी काय टाकायचंय? शुक ही पण उपाधी आहे, हे नाव आहे ना, ही पण उपाधी ना. त्यावेळेला शुकाचार्य निरोप दिला मी त्या परमात्म्याचा अंश आलेलो आहे एवढं जाऊन सांगा. त्यावेळेला प्रत्यक्षात जनक राजाने शुकाचार्याला आतमध्ये बोलवलं आणि सोन्याच्या सिंहासनावरती बसवलं. केव्हा? बरोबर आणलेलं सगळं टाकून दिल्याच्या नंतर. जोपर्यंत या देहाच्या संबंधाचं ममत्व आपण टाकून देत नाही, भगवान परमात्मा आपल्याला मोक्षाच्या सिंहासनावर बसवत नाही. दुःख मन तुला सोडावी नकोनी, हो दुःख मन तुला सोडावी नकोनी, दुःख मन तुला सोडावी नकोनी, दुःख मन तुला सोडावी नकोनी. एका चक्रपाणी वाचनिया, एका चक्रपाल वाचनिया, एका चक्रपाल वाचनिया, बाजूवाये बरन बजवा, काळजीवणी बरन बजवा, काळजीवणी बरन बजवा, किसी से कम नाही. एकदा टाळ्या वाजवत महाराज. तुकोबाराय म्हणता तुला त्या देवाशिवाय कोणीही सोडवणार नाही. एका चक्र पाणी वाचून या. म्हणजे देव देव नेमका कोणता देव आहे त्याचंच भजन करायचंय. म्हणून एकदा फक्त पुरुष मंडळी दोन हात वर करा, फक्त पुरुष मंडळी. इकडे आजूबाजूचे विठोबार कुमारी, 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 कुंडली कवरधारी भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री संत एकनाथ महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भारत माता की.